नागपुर जिले के उमरेड तहसील के चांपा ग्राम पंचायत ने एक पहल शुरू की है। गांव को प्लास्टिक मुक्त बनाने के लिए उन्होंने प्लास्टिक बैंक की शुरुआत की है। इस योजना के तहत प्लास्टिक कचरे को एकत्रित किया जाएगा और उसको सही तरीके से रिसाइकल किया जाएगा। स्थानीय नागरिकों ने इस पहल में उत्साहपूर्वक भाग लिया है, जिससे गांव में सकारात्मक परिणाम देखने को मिल रहे हैं। गांव के विभिन्न स्थानों पर प्लास्टिक बैंक स्थापित की गई है, जहां प्लास्टिक कचरा जमा किया जाएगा। स्थानीय निवासियों ने इस पहल में सक्रिय भागीदारी निभाई है, जिससे गांव में प्लास्टिक प्रदूषण को कम करने में मदद मिलेगी। ऐसा कह सकते हैं कि चांपा ग्राम पंचायत की इस पहल से पर्यावरण सुधार की दिशा में चांपा ग्राम पंचायत ने एक नया रास्ता खोला है। उमरेड आणि नागपूर या हायवे रोडच्या मध्यंतरी येत असल्यामुळे तेथे आजूबाजू अनेकशे दुकाने आहेत, किराणा दुकाने आहेत, हॉटेल्स आहेत। त्यामुळे अनेकशे प्लास्टिक जमा होतात। त्यामुळे ते हवेमार्फत अनेकशा ठिकाणी पर्यावरणामध्ये किंवा हवेमुळे ते परिसरामध्ये येत असतात आणि ते जिथे ते पर्यावरणामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, प्राणी पक्षी जलचर प्राणी यांना खूप मोठा त्यांच्यामुळे धोका असल्यामुळे आम्ही प्लास्टिक बँक राबवण्यात आलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये अनेकशे पाणी त्या प्लास्टिकमुळे अडकतात। नाल्यामध्ये ते पाणी प्लास्टिकमुळे अटकून जातात व प्लास्टिकच्या अनेकशा समस्या आहेत। सर्व कचरा जमा करून व ओला कचरा सुका कचरा याची आम्ही खते निर्माण करून सार्वजनिक वृक्ष लागवडसाठी याचा वापर करणार आहोत। गावातील प्लास्टिक बँक बॉटल इत्यादीचा कचरा जमा करून आम्ही त्याचे विश्लेषण करून वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करणार आहोत। हा जो सदर उपक्रम आम्ही प्लास्टिक बँक म्हणून या चांपा या गावात राबवलेला आहे। हा सदर उपक्रम राबवत असताना आमच्या लक्षात आलं की संपूर्ण हा जो चांपा गाव आहे, चांपा गाव हा उमरेड ते नागपूर या हायवेवरच्या मध्यस्थी असल्यामुळे इथे येणे जाणारे जे लोकांची आवक आहे ते बघता गावामध्ये किराणा दुकानं, हॉटेल या असल्यामुळे इथे अनेक प्रकारचा प्लास्टिक कचरा, विविध प्रकारचा कचरा इथे गोळा होतो। त्यामुळे तो कचरा जो आहे तो कचरा परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पसरत असतो। त्यामुळे अनेक प्रकारच्या प्लास्टिकमध्ये पावसाचं पाणी साचून राहणं, बॉटलमध्ये पाण्याचं साचून राहणं अशामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो। जसे की मलेरिया, डेंग्यू अशा विविध प्रकारचे जे मच्छर त्याच्यातून तयार होतात, त्यामुळे लोकांचं आरोग्य धोका देऊ शकतो। आणि सोबतच जो कचरा निर्माण झाल्यामुळे गावाचं प्रदूषणाचं प्रमाण जास्त प्रमाणावर वाढू शकतो, मृदा प्रदूषण होऊ शकतो। या सगळ्या गोष्टी आम्ही विचार केला की हे कुठेतरी एका जागेवर यांचं जमा करण्यात यावे, जेणेकरून जमा केल्यानंतर हा कचरा आपण कुठेतरी एका वर्गीकरण करण्यासाठी एक स्थान निश्चित करून तिथे तो कचरा जमा करून तिथे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण तो जमा करण्यात यावा। हे सर्व सदर जमा करण्यासाठी आम्ही प्लास्टिक बँक म्हणून एक संकल्पना माननीय सरपंचाच्या नेतृत्वात आम्ही ती राबवली आणि त्याच्यासाठी आम्ही सार्वजनिक स्तरीय असे जे प्लास्टिक गोळा करण्याचे जे पिंजरे आहे ते पिंजरे एका ठिकाणी जमा केले लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये येणारे जाणारे जे लोक आहेत ते लोक सुद्धा त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकतात आणि जे दुकानदार आहेत ते दुकानं सुद्धा त्याच्यामध्ये जमा करतात। याचा इनपुट आम्हाला खूपच चांगल्या प्रकारचं आतापर्यंत प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या कचऱ्याचे सुद्धा आम्ही एका जागेवर जमा करून त्याचे विलगीकरण करण्यासाठी आम्ही काही एक आजूबाजूच्या कंपन्या सुद्धा आम्ही संपर्क साधलेला आहे आणि ज्यामुळे त्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येईल। जसं ओला कचरा आहे तर ओला कचरा जमा करून आम्ही कंपोस्ट खत तयार करतो आणि तेच कंपोस्ट खत जे मनरेगा अंतर्गत गावामध्ये आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे त्या वृक्षासाठी आम्ही वापर करत असतो। चांपा ग्रामपंचायतीनं कचरा संकलन करण्यासाठी प्लास्टिक लोखंडी बँक जमा केलेली आहे। अगोदर काय व्हायचं, जो प्लास्टिकचा कचरा आहे का नाही आम्ही स्टोर करून ठेवत होतो, पण तरी पण न कळत उडत होता, इकडे तिकडे जात होता आणि पावसामध्ये तर सर्वात जास्त परेशानी होती। पण याच्यामुळं असा एक फायदा झाला आहे, तो सर्व कचरा एका ठिकाणी जमा होते आणि सुका राहते। त्याच्यामुळे नाही का आमच्या गावात थोडं स्वच्छता वगैरे हे पूर्ण वाढलेली आहे।